नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती. उत्सव नवरात्रीचा, जागर नवविचारांचा या विचारधारेवर मी शीतल सचिन बोराडे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ मार्फत सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत आपणासमोर घेऊन येत आहे महानायिका ताराबाई शिंदे यांच्या कार्याची यशोगाथा. चला तर मग नवरात्रीच्या निमित्ताने करूया स्त्री शक्तीचा जागर, करूया स्त्री शक्तीचा जागर. सर्वप्रथम विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, समाज क्रांतीची मशाल पेटणारे क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्या प्राण स्मृतींना व त्यांच्या क्रांती कार्याला माझे कोटी कोटी अभिवादन. आम्हा सर्व सावित्रींच्या लेकींचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दशरथजी कुलधरण सर यांना सुद्धा माझा नमस्कार. नवरात्र उत्सव म्हणजे 9 दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. नवरात्री उत्सव सुद्धा भारतीय परंपरेत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रिया हा सण पूजा, आरती आणि उपवास करून अतिशय जल्लोषाने साजरा करतात. गरबा आणि दांडियाने तर या सणाला रोनकच आणल्या जाते. सर्वांचा आनंद या काळात द्विगुणित झालेला असतो. मात्र आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत वेगवेगळ्या महानायिकांच्या प्रबोधनात्मक कार्याचा जागर करून हा सण साजरा करणार आहोत. चला तर मग करूया स्त्री शक्तीचा जागर, करूया स्त्री शक्तीचा जागर. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. तीच आहे सृजनाची निर्मिती, तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती. चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उद्धारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. अशीच एक विश्वशक्ती आहे स्त्रीवादी लेखिका स्त्रीरत्न ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष समानतेच्या त्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या. स्त्री आणि तिच्या विवंचना हेच तिचे जग नसून या पलीकडे सुद्धा तिचे अस्तित्व आहे आणि याची जाणीव तिला झाली पाहिजे. या आकांताने स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे या सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूजी हरी शिंदे होते. ते एक जमीनदार होते. त्या मूळच्या बुलढाण्याच्या होत्या. ताराबाईंच्या घरी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानता होती. शिक्षणामुळे त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. स्त्री असूनही घोडा चालवणे, शेतीचा कारभार पाहणे, कोर्टाची कामे करणे, अनेक भाषा अवगत असणे अशा सर्व गोष्टींमध्ये त्या निपुण होत्या. त्यांचे लग्न एका सर्वसामान्य मुलासोबत झाले होते. स्त्रियांमध्ये जसे दुर्गुण असतात तसेच पुरुषांमध्येही ते काठोकाठ भरलेले असतात हे सांगण्याचं धाडस 19व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी केलं होतं. त्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. ताराबाई शिंदे यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रचंड गाजले. या पुस्तकात विधवा विवाहास उच्चवर्णीयांकडून केली जाणारी मनाई, विधवांचे होणारे हाल आणि शिक्षण नसल्याने तिची होणारी कुचंबना याचे वर्णन केलेले आहे. परंपरेने स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थान, पुरुषाला दिले जाणारे अतिरिक्त महत्व हे त्यांना पटत नव्हते. त्यांनी दिलेला स्त्रियांच्या शोषणाविरुद्धचा लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता. त्यांच्या या कार्यामुळे ताराबाई शिंदे या 19व्या शतकातील एक धगधगते पर्व ठरल्या. कारण ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच अस्तित्व होतं त्या काळात स्त्री समस्येविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य ताराबाई शिंदे यांनी दाखवलेलं होतं. ताराबाई शिंदे या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. हजारो वर्ष परंपरेने चालत आलेल्या समाज व्यवस्थेला कारणमीमांसा विचारण्याचे धैर्य दाखवणारी 19व्या शतकातील बंडखोर स्त्री म्हणजे ताराबाई शिंदे होय. त्यांचे वडील महात्मा फुले यांचे सहकारी होते. ताराबाई शिंदे या महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत होत्या. ताराबाईंच्या कार्याची क्षमता व योग्यता महात्मा फुले यांनी यथार्थपणे जाणली होती.
म्हणूनच महात्मा फुले यांनी संसार या नियतकालिकांच्या दुसऱ्या अंकात ताराबाईंचे मनापासून कौतुक केले आहे. ताराबाई समाजातील पितृसत्ता आणि जातीयता याला कडाडून विरोध करतात. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत ताराबाई शिंदे यांनी समाज परिवर्तनाचे काम केले होते. ताराबाई शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजामध्ये असणारा कुप्रथा आणि स्त्री विषयक प्रश्नांवर उत्तर शोधण्यावर घालवले होते. विधवा पुनर्विवाहाला असलेली मनाई, स्त्रियांचा केला जाणारा छळ, शिक्षणासाठी स्त्रियांना परवानगी नसणे, रूढी परंपरा स्त्रियांवरच का लादल्या जातात, पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा, पुरुषांना दिले जाणारे अतिरिक्त महत्व, समाजामध्ये होणारे स्त्री पुरुषांची तुलना या तत्कालीन सामाजिक समस्या ताराबाईंना पटणाऱ्या नव्हत्या. या सर्वांना वाचा फोडण्याचे काम ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये केले होते. त्या एक स्त्रीवादी समाज सुधारक होत्या. अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष असमानता सारख्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी आपली लेखणी चालवली होती. स्त्रियांवर होणाऱ्या शोषणाविरुद्ध त्यांनी 19व्या शतकात आवाज उठवला होता. अशा स्त्रीरत्न ताराबाई शिंदे यांना माझा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मानाचा मुजरा. इतिहासात तू वळून पाहसी पाठीमागे जरा, इतिहासात तू वळून पाहसी पाठीमागे जरा, झुकून मस्तक करशील तयांना मानाचा मुजरा, असे थोर व्यक्तिमत्व होत्या ताराबाई शिंदे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विजय असो. क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा विजय